बरं वाटलं बघून. छान काळजी घेतोय ना तुझी. हो, खूप जास्त. बरं हे बघ, दुपटं बनवलंय. आई किती छान शिवलंय हे. छान बिन काही नाही, जसं जमेल तसंच शिवलंय. नाही पण खरंच छान शिवलंय. थँक्यू सो मच. अमृता, तू नाही मला थँक्स म्हणायचंस, आम्ही तुला थँक्स म्हणतोय. तू एवढी संधी दिलीस ना आम्हाला. आणि हा, हे फक्त माझ्याकडून नाही आहे, बाळाच्या आजोबांकडून सुद्धा आहे. हो माहितीये मला, त्यांना सुद्धा कामाला लावलं होतं ना तुम्ही. अगं कामाला नाही लावलं, त्यांनी आनंदाने केलं सगळं. आमच्याकडे आता खूप वेळ आहे ग. आता हे सगळं आता भरपूर करत बसणार होता मी. आणि ना मला स्वेटर सुद्धा विणायचा आहे तुझ्यासाठी आणि बाळासाठी. खरंच खूप लकी आहे हे बाळ. आपल्या घरातनं खूप आनंद घेऊन येणार आहे. खरं सांगू, तुझे दिवस कधी भरतायत असं झालंय का मला. आतुरतेने वाट बघते तुझी. ये लवकर. सर माहित नाही. हे बघ, घाबरू नकोस, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू गाणं गाताना आत्मविश्वासाने प्रेक्षकांसमोर स्टेजवर गातेस ना, ते आठव. जमेल. आणि नाही जमलं तर आपण पुन्हा करू ना, त्यात काय. प्रत्येक गोष्ट कधी ना कधी तरी पहिल्यांदा असतेच ना. ओके, करायचं. ओके. रोल. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऍक्शन. बाबा, जो हजारो करोडो वादळांना एकटा सामोरं जातो, तो पर्वत आहात तुम्ही. माझं हे भाग्य आहे की मी तुमच्या पोटी जन्म घेतला. आई आपल्या बाळाला 9 महिने पोटात ठेवते म्हणून आपोआप तिच्याशी नाळ जुळतेच. पण बाबा एका ढालीसारखा त्याच्या मुलांचं संरक्षण करतो. तो त्याच्या मुलांना सगळ्या परत घेते. कट कट कट. तारा, घाबरू नकोस. होईल होईल. पुन्हा एकदा करूया. ओके, रोल. ऍक्शन. बाबा, जो हजारो करोडो वादळांना एकटा सामोरं जातो, तो पर्वत आहात तुम्ही. माझं हे भाग्य आहे की मी तुमच्या पोटी जन्म घेतला आणि आई आपल्या बाळाला 9 महिने. खाऊन खाऊन शरीरात लोहाचं प्रमाण वाढलंय. गप्पा बसाव. माझ्या लेकीला आवडतो पालक, मी करणार. काय तुम्ही पण तिच्या आवडी. कसला विचार करतोय बाळा. मला काय करावं काही कळत नाहीये. म्हणजे कशाचं काय करावं कळत नाहीये तुला. मी विचार करत होते, नाही म्हणजे बघा ना, मी आधी शिवानीकडे कामाला होते, त्यामुळे ती काय काय करू शकते ना याची मला पूर्ण कल्पना आहे. तिच्यासोबत इतकी वर्ष राहिल्यामुळे मी बऱ्यापैकी तिला ओळखायला लागली आहे. आता माझ्यामुळे कुणावरही संकट नको यायला. अगं पण आता कसली काळजी आहे. आता सगळं व्यवस्थित झालंय. सगळे गुंड पोलिसांच्या ताब्यात आहेत. अहो बाबा, 2-4 गुंड पकडले गेले म्हणून आपण निवांत नाही राहू शकत. शिवानीकडे कामाला भरपूर माणसं आहेत. तिने पुन्हा गुंड पाठवले तर मी त्यांचा बंदोबस्त करेन. ठीक आहे. मला तर आता असं वाटायला लागले की मी सारंग सर आणि सावली मॅम पासून दूर जावं. निदान माझ्यामुळे त्यांना तरी काही होणार नाही. माझं ठरलंय, मी हा जॉब सोडते. काय राजीनामा देते. मी त्या दोघांपासून लांब निघून जाते. त्यांना काय होईल. अहो बाबा, निदान माझ्यामुळे त्यांच्यावरती येणारं संकट तरी टळेल ना. आणि तुझ्यावरच्या संकटाचं काय, ते टळणार आहे का ह्यानी. नाही ना. अगं मग कशाला पळायचं. मी नाही पळत आहे. मला तुमच्या सगळ्यांची खूप काळजी वाटते. बाळा, आमची काळजी करू नको. आणि नोकरी तर अजिबात सोडायची नाही. मला तुझा पर्यायच पटलेला नाहीये. नाही, माझा निर्णय झालाय. मी ही नोकरी सोडते.
मला माहिती आहे आता मला काय करायचंय ते. बघितलं काय म्हटलं होतं मी तुम्हाला? आपल्या नशिबात सुख नाही. किरण जाणार आपल्याला सोडून. नाही जाणार. बघ तू. म्हणजे मला असं वाटतं की तूच माझी मदत करू शकते. ऐश्वर्या मॅडम, मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? मी तेच म्हणते, तू मला एक संधी दे, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव, मला जॉब दे, म्हणजे मी प्रूव्ह करू शकेन आणि मग तू ठेवू शकतेस माझ्यावर विश्वास. हे बघा, मी एवढ्या लवकर तुम्हाला नाही काम देऊ शकत. आणि जरी काम दिलं तरी त्याआधी मला तुमची परीक्षा घ्यावी लागेल. फक्त तुमच्या बोलण्यातून नाही तर वागण्यातून सुद्धा बदल दिसायला हवा. मी तयार आहे. काय परीक्षा द्यायची ती मी देईन. सांग मला काय करायचंय, सांग. आजपर्यंत तुम्ही सतत फक्त स्वतःचा विचार केलात, त्यामुळे इथून पुढे काही दिवस दुसऱ्यांचा विचार करून बघा. आजपासून मी सांगेपर्यंत तुम्ही घरातल्या प्रत्येकांना भेटून त्यांना काय हवंय नकोय ह्याची चौकशी करा. आणि यात फसवायचं नाही ऐश्वर्या मॅडम, कारण मी सगळ्यांना विचारणार आहे. तुम्ही एवढं जरी केलं ना तरी मला वाटेल की तुम्ही सुधारण्याची पहिली पायरी चढलात. अरे देवा, हिने तर मला वेटरच करून टाकलंय. पण हरकत नाही, लॉंग टर्मचा विचार कर ऐश्वर्या. तुला जर हिचं राज्य संपवायचं असेल तर आधी हिचाच विश्वास मिळवावा लागेल.